एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। जळगावच्या धरण गावात दोन गटामध्ये वाद झालाय। पाळधी गावात किरकोळ वादातून राडा झालाय। समाजकंटकांकडून काही दुकानांची जाळपोळ करण्यात आली आहे, काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या रागातून हा गोंधळ झाला। संतप्त तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची देखील माहिती आता समोर येते। त्यामुळे समाजकंटकांकडून या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलाय अशी देखील माहिती आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत जोडले। सचिन, पाळधी गावात किरकोळ वादातून राडा झाला आणि त्यानंतर जाळपोळ तोडफोड देखील झाल्याची माहिती मिळते। काय संदर्भात सविस्तर माहिती, किती नुकसान या राड्यानंतर झालंय? निश्चितच करण आपण जर बघितलं तर गुलाबराव पाटील यांच्या परिवाराला घेऊन जाणाऱ्या गाडी चालकाने हॉर्न मारल्यामुळे त्या ठिकाणी वाद झाले होते आणि या वादाचं रूपांतर हा दोन गटातला वाद विकोपाला गेल्यामुळे वादाचं रूपांतर हे हाणामारीत झालेलं आहे। आणि त्यानंतर रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास एका गटाने दगडफेक आणि दुकानांची जाळपोळ केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे पाळधी गावात ही मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। दोन गटातला हा वाद होता आणि या वादाचं रूपांतर जाळपोळीत आणि दगडफेकीमध्ये झालं। यात आपण जर बघितलं तर अनेक वाहनांची तोडफोड या ठिकाणी झालेली आहे। त्यातले दोन दुकानांना आग देखील लागली होती, जाळपोळ देखील झालेली आहे। आणि या एकंदरमध्ये 4 ते 5 दुकानांचं आणि अनेक 2-4 वाहनं देखील जाळण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। धरणगाव आणि पाळधी दूर क्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। पोलीस येताच त्या ठिकाणी दगडफेक करणारे जे तरुण होते त्यांनी पळ काढलेला आहे। मात्र परिस्थिती आता जरी नियंत्रणात असली तरी त्या ठिकाणी 3 ते 4 दंगा नियंत्रण पथकाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहे। अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह टीम त्या ठिकाणी आता पाळधी गावात पोहोचलेली आहे आणि पाळधी पोलीस स्टेशन मध्ये काही तरुणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर एकंदर रात्रीच्या राड्यानंतरची आताची जर त्या गावातली परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी आता तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळाली आहे। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली असून अनेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। तर काही जणांना दगडफेक करणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत असून आता पाळधी गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे देखील समोर आलेलं आहे। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। पाळधी गावात किरकोळ वादातून राडा झाल्याचा संपूर्ण प्रकार घडला। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे, जाळपोळ देखील झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय। तर पाळधी गावात किरकोळ वादातून हा राडा झालाय। जळगावच्या धरण गावात दोन गटात राडा झाला। या संदर्भात पोलिसांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया। काही दुकानं वगैरे फुटलेत। आम्ही आरोपींचा शोध घेतोय। माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे। सध्या आता गावात शांतता आहे, आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। कशामुळे घडलेलं आहे सर, काय कारण आहे? त्या संदर्भाने तपास चालू आहे। आम्ही सध्या जरा शांतता करतोय। आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे।